कृपेची आस आहे, दयेचा सागर तू कृपेची आस आहे, अरे तुझ्याच मुळे या हात श्वास आहे, बघ विनंती माझी, ही विनंती माझी तुला विनंती माझी तुला ही भास आहे, कारण कसाही असलो तरी श्री गणेशा मी तुझाच दास आहे. या रंगभूमीला त्या नटेश्वराला नतमस्तक होऊन या गावचं ग्रामदैवत आणि अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज महाराज राजे शिवछत्रपती स्वराज्य रक्षक राजे छत्रपती शंभूराजे राजमाता आई जिजाऊ स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या माता सावित्रीबाई फुले संत शिरोमणी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संत श्रेष्ठ गाडगे बाबा भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जमलेल्या माझ्या या तमाम राजकलाप्रेमी बायबा प्रसिद्ध प्रेक्षकांना मी शाहीर सचिन कदम भोकराज साठवण्याचा खेळ रत्नागिरी निर्मित शाखा हरी केदार मंडळ शिवखुर्द यांच्या वतीने माझ्या मायबापांना या छोट्याशा कलावंताचा पुन्हा एक वार शाहीर मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ज्यांनी माझ्यासारख्या हजार कलावंताला या ठिकाणी ही सेवेची संधी दिली आहे. सन्माननीय ग्रामस्थ मंडळ
स्वसवे ध्यान रूपा देवा तुझी गणेशु सकलामती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोशी सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते वंदन गुरुला केलेच पाहिजे सर्वस्वतयाला हे वाहिलेच पाहिजे जर सार्थक जीवनाचे झालेच पाहिजे तर शरण सद्गुरूला आधी गेलेच पाहिजे. 9 दिवसांचा 9 रात्रीचा आदी मायेचा आदिशक्तीचा जागर सुरू आहे आणि या जागरामध्ये निश्चितपणे मी शक्तिवाला आहे. माझी आदी माया मी श्रेष्ठ करणार. बुवांनी त्यांचा आदी शंकर मी जोगेश्वरी श्रेष्ठ करणार. बुवांनी बहिणी देव श्रेष्ठ करायचा साध्या भाषेत सांगतो. आणि म्हणून आजच्या दिवसाला लाभलेले आजच्या दिवसासाठी नव्हे तुम्ही पाहताय ऐकताय रोज बघताय. मला माहिती आहे माझे कार्यक्रम चोरून सगळेजण बघतात. मलाही माहिती आहे कल्पना आहे. ढोलकीपट्टू दोन्ही ढोलकीपट्टू आशिष पेडणकर सारखं आईला बोलवतात म्हणून आज मी माझ्या बाबांना बोलवले. माझे वडील सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. माझे कविवर्य सन्माननीय अंकुश मोहिते या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. या पंचक्रोशीतील सर्व या ठिकाणी माझे मित्र आमचे गुरुबंधू या ठिकाणी मौजे जैतापूर गावचे सन्माननीय सरपंच या ठिकाणी कृष्णाजी लांबे बरीचशी मंडळी आहेत. गणेश सुर्वे आहेत या ठिकाणी. रवींद्र डाऊल आहेत. महेंद्र डाऊल आहेत. माझी शिष्य मंडळी ऋषिकेश कदम तुम्ही पाहताय सगळे त्यांचे पण 4 शो आहेत या ठिकाणी. माझे सगळे आपली शिष्य मंडळी या सर्वांच्या साथीने आणि आजच्या तुमच्या सर्वांच्या लक्षाने कार्यक्रमाची सुरुवात करायचं आहे का साठी ज्ञानेश्वर जंगम आज दिवस तुमचाच आहे. काळजी करायची नाही. फक्त काय 100 रुपये आहेत म्हणायचं आहे काय बघा स्तवनाला सुरुवात म्हणायचं आहे का. मी वैभव खुणे नाही. त्यांच्या चालीच्या जवळ जायचा प्रयत्न करतोय. चाल जरी त्यांची असली स्तवन माझी आदी माया श्रेष्ठ करणारीच आहे. ऐका बुवा तुम्ही द्यायच्या शायरांना विनंती. आकाश मोजतो आम्ही. मला माहिती आहे या पांडव गावामध्ये सुद्धा बहुसंख्य माझा जयभीम समाज आहे. त्यांना खुश करण्यासाठी म्हणून नाही पण ज्या चाली आहेत त्या निश्चितपणे मी तिकडून काढतो आणि मला आधी माया श्रेष्ठ करायचे. माझी स्तवन तुम्हाला देणार आहे म्हणतोय का. आकाश मोजतो
परमेश्वरीला विनवतोय काय वरदान वरदान मागतो आई जगदंबे तुझ्याकडे
सुखी ठेव सुखी ठेव तू सर्वांना आई गाजी तो साकडे श्री गजानन महाराज गावदेवी माते बोल शक्ती वाजे अखंड सदा लाल घराण्याचा विजय आजो गुरुवर्य गुणाजी नामाजी वास्ता विष्णू परशुराम गोवा हरी केदारनाथ मंडळ शिवखुर्द वाल्यांचा विजय आजो 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 छत्रपती शिवाजी महाराज बजरंग वाजे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया बरीचशी नाव आहे. कार्यक्रम जसा पुढे जाईल तशी घेतोय आवर्जून सामान्य वयस्कर शाहीर आहेत आणि मला खरोखर अभिमान या पट्ट्याचा का मी काय लांब नाही फार एक डोंगर मध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे आणि कैलासवासी आईला टाईम आहे. बाबा माझे पण आले सलग पोरांचे पण आले आणि त्यांच्याकडनं 100 पण आले म्हणजे डबल आहे डबल. आई थांबा आईला टाईम आहे. गण घेऊया. भैरी भवानी श्रीदेव भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश दादा नायना असगरी गुळेवर बक्षीस आले 100 रुपयांचं बहारदार पारितोषिक. दादा तुम्हाला ही मला समजला गण गातोय कसा गाण्यापासून मुळाना घेतो पण शब्दाची मर्यादा राखून माझ्या मायमौल्यापासून एकही शब्द वावगा नाही बोलणार. कमरेच्या खाली एकही शब्द बोलणार नाही. जे बोलणार पटवून बोलणार. 12 1.5 दिवसाचं 5 दिवसाचं 10 दिवसाचं पुन्हा पुढे 21 दिवसाचं सगळं गणपती गेलो दसरा आला आता गण वेगळा द्यायला पाहिजे. ह्याला मी तुम्हाला परवा गण दिलेला आहे युट्यूबच्या माध्यमातून. गण मी बुवांपर्यंत पोहोचला तुमच्यापर्यंतही पोहोचला असेल पण माझी जी मायमाऊल्या आहेत जी माझी या गावची लोक जी युट्यूब पासून अनभिज्ञ आहेत त्यांना काय माहिती युट्यूब काय आहे ना. मग त्यांच्यासाठी गण वेगळा विषय आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी तो एक गण तो ज्योतिर्लिंग तो विषय मी गाणार. मी सांगितलंय मगाशी मंडळावर सांगितलं दोन्ही बुवांना आम्हाला घेतली होती मगाशी पहिल्यावरती. हा
तुमचा मान राखून कार्यक्रम करणार, पण कार्यक्रम कडक करणार. सचिन बाबा म्हणतात मला माय नेम इज सचिन कदम. आज तुम्ही लक्षात ठेवा, पहिल्यांदा आलोय पाषाणी मंदिर आहे. आज दगडाला पाझर फोडणार सचिन बाबा, एवढं लक्षात असू द्या. गण करतोय माय महोदयांना तुमच्या सगळ्यांचा आदर राखून तुमच्या सर्वांची परवानगी घेऊन गणात म्हणायचं ऐका, लक्ष असू द्या. चेहऱ्याचा उडाला रंग. गणच गाणं शास्त्रामध्ये शास्त्रशुद्ध पडला नाही, कोणीही गर्दीत नाही यायचा. कान पकडायचा, सचिन भाऊ काय म्हणतोय म्हणायचा, बिंदास म्हणायचं. पण म्हणते काय म्हणताय, चेहऱ्याचा उडाला रंग. यांचा होता काय, डोंट डिस्टर्ब मी मध्ये मध्ये. चेहऱ्याचा उडाला रंग, बोलायला लागणार आहेत त्यांना गाडीतला टाइम नाही मिळाला. चेहऱ्याचा उडाला रंग, त्यांना म्हणत नाही विषय झालं समजलं. हा, चेहऱ्याचा उडाला रंग, याला झाली मोतायला तंग. ऐका विषय, पुढे विषय मराठी भाषेत बोलणार, पटला नाही तर सांगायचं, कान पकडायचं येऊ लगेच पटवतो विषय. चेहऱ्याचा उडाला रंग, याला झाली मोतायला तंग. हलवून हलवून थकला खाली, सारं घामानं भिजलंय अंग. माझ्या गणाने गणाने फोडलंय, माझ्या गणाने फोडलंय. तुझं खाली अडकलंय शिवलिंग. शिवलिंग म्हणालो काही हनुमंताला विषय कसा देतो काय का बघ. चेहऱ्याचा उडाला रंग, याला झाली मोतायला तंग. चेहऱ्याचा उडाला रंग, याला झाली मोतायला तंग. हलवून हलवून थकला खाली, घामानं भिजलंय अंग. माझ्या गणाने फोडलंय भिंग. तुझं खाली अडकलंय भिंग, गणाने फोडलंय भिंग. तुझं खाली अडकलंय भिंग.
गुरुजी कीर्तनामध्ये पण सांगता कथा आहे का नाही आई नवनाथ किडनीव जाणारा बुवा नव्हे विषय गातोय आपल्या आईसाठी आपल्या आईसाठी रावण म्हणतो आईला आई रावण म्हणतो आहे रावण म्हणतो आहे हे मातीचं शिवलिंग किती दिवस तू पुजणार आत्ताच्या आत्ता कैलासात जातो त्या शिवशंकराला प्रसन्न करतो आणि खरं खुरं आत्मसिद्ध तुला आनंद देतो रावणाची शपथ विषय कसा घडलाय पुढे ऐका आणि पटवून देणार काय आहे ते सत्य आजही आहे कलियुगात जो विषय गातोय तो ऐका शिवशंकराला प्रसन्न केली आत्मलिंग शंकराने रावणाच्या हाती दिले रावणाला म्हणतो रावणा आत्मलिंगासोबत शिवशंकर सुद्धा येणार पण ज्या ठिकाणी जर हे आत्मलिंग तू जमिनीवर ठेवशील तर ते तिथंच उठून राहील शंकराने सांगितलं मित्रांनो कलियुगात सुद्धा आजही 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग ते आहे जी मी कथा गातो जी मी आता कथा गातोय 12 ज्योतिर्लिंगापैकी बुवाना परवा तुला सांगितलं आणि म्हणून बुवाना मुद्दा विचारलं परवा की शाक्त मताचा खंडन करणाऱ्या शंकराचार्यांना गौडरीने ज्यांनी त्याची शुद्धाशांत केली त्या गौडरीचं नाव काय बुवाना सांगायचं जमलं बुवाना दुसरा प्रश्न मी गणात विचारला माझ्या गणातला प्रश्न की त्यावेळेस ते शिवलिंग गणाच्या हातात देऊन गणपतीच्या हातात देऊन रावण किती
काळ मुदत होता म्हणजे लघुशंका कर होता. बुवा म्हणतात 5 घंटा, म्हटलं मारी मुटका हा मुटका काही सांगायचं नाही. शक्रिया मिरवायच्या नाही. एक असेल तर सांगा. बुवा तुमच्या शास्त्राची किल्ली उडवणारा शाहीर नव्हे, पण वेळ मारून घेण्यासाठी काही बोलता तुम्ही. मी तुमचा अंदाज घेतलेला आहे. मी तुमचा अभ्यास आज तुम्हीच सांगता 18वी 19वी बाकी असेल आणि अजून यांच्यावर अर्धा पेपर दसऱ्याचं यांच्याबरोबरच माझं ते सोडवायचं. जास्त पेपर यांच्याबरोबरच आहे. 3 4 5 काय अरे ना तुमची किल्ली नाही उडवत, फक्त हे बाजू मारून देतात. काहीतरी सांगायचं लोकांना. हा लाभोरे बुवा हा दिलं ना उत्तर. पैसा लोकांना हसवायचा घालवायचा. मी बोलणार कमी गाणी जास्त येणार, हे बोलणार जास्त गाणी कमी देणार. याचं टाइम जास्त पडणार एवढा फरक आहे. आणि म्हणून म्हणतो दमलं झाड झालं दमलं. तेव्हा काय आपल्याला सोडायचं नाही है ना. दमायचा आम्ही कोणाला भीत नाही. कच्चा दूध पीत नाही. डोक्यात ना आज काढूया ना. निघतोय ना पाणी एवढा एवढा विषय दिला. आज कोणाला नाही त्रास. आज कोणा कवडा प्रश्न नको तुम्ही सोडून देतो. तुमचं काम नाही मला माहिती. तुम्हाला पुन्हा एकदा प्रश्न माझी ज्ञानी लोक आहे तिकडं
शक्तीवाला आहेत, पुरवाला आहेत, अभ्यास करणारे ग्रंथ वाचक लोक इकडे आहेत. तुम्हाला विचारलंय रावण किती घटका लघु शंकेला बसला होता. गणातला तुम्हाला पहिला प्रश्न. तुम्ही म्हणाल 5 घटका, मारीन मुटका, काळ मुटका, काही म्हणायचं नाही. विषय असेल तर द्या, जबरदस्ती नाही, वेळ मारून घ्यायच्या नाही. मी तुमचा कार्यक्रम पाहिलेला आहे, मी केलेला आहे तुमच्याकडे. वेळ मारून घ्यायची नाही. हे असेल तर यस म्हणा, नाहीतर नो म्हणा. काही जबरदस्ती नाही, वेळ मारून घ्यायची नाही. ऐका. आणि म्हणून गवळण माझ्या मायबोल्यांचा, माझ्या समाजाचा, माझ्या सर्व हिंदू देवी देवतांचा आदर करून कृष्णाचाही आदर आणि ह्याने राधेचा पण करायचा, नाही तर ह्यांचा कार्यक्रम करणार दुसऱ्या वारी. एवढं निश्चित. ऐका गवळण म्हणायचं. ऐका शिवशाहीत वेळ नाही घालू. चालेल ना टाइमपास? शिवशाही घेत राहू का? वेळ गेला तर चालेल का? गोवा तिथतास करते मला सकाळी कोणता आरवड मी सांगताय तुम्हाला. गोवा बोलल्यानंतर तिथतास काढणार. अर्धा तास सांगतो. टाईम लावून ठेवा. माझी बारी तुमची बारी. आवर्जून सांगतो म्हणून म्हणतो. होय होय अर्जुन सुतार सुरेश तांबे, अर्जुन सुतार सुरेश तांबे यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं भारतात पारितोषिक गवळण आहे. काय बोलायचं? गवळण नवीन आहे यंदाची. युट्यूब मास्टर जे अगदी अपडेटेड आहे त्याच्यापर्यंत पोहोचली असेल कालची गवळण आहे. पण आज तिला थोडासा बदल कसा केलाय, कारण आज बुवा बदलले. थोडासा बदल तिच्यात करायलाच पाहिजे निश्चितपणे. आणि म्हणून कसा बदल केलेला आहे म्हणतो. काय गवळण आहे का लक्षात? हो सुंदरा सुंदरा गोकुळची मी सुंदरा. राधा म्हणजे कृष्णा हो सुंदरा सुंदरा गोकुळची मी सुंदरा. शेरोशाहीत वेळ घालवत काय तेवढा वेळ नाही. बुवा आज बुवा पाहुणे त्यांना वेळ मिळाला पाहिजे. त्यांना वेळ जास्त लागतो मला माहिती आहे, मला त्याची काळजी आहे. म्हणून मी शॉर्टकट करतो. शेरोशाही आहेत माझ्याकडे समोर शेरोशाही, पण नाही आता तेवढा. मी दुसरी बारी जास्त करेन थोडीशी. मला त्यांनी बोलण्याच्या नंतरच मला बोलायचं, म्हणून पहिल्या बारीत त्यांना दुखवणार नाही अजिबात. आहे का नाही? सरस बुवांची चाय दोघं पण पिये. हो म्हणजे येताना रस्त्यावर घर आहे ना सरस बुवांचा, तर चाय दोघांना केलं. मग चाय साखर समान होती, बारीक पण समान करायची चाय. इकडं तिकडं घुसाल तर फसा. कार्यक्रम कसा घडत? सुंदरा सुंदरा अनयाची मी सुंदरा. वापरले का लिया? सुंदरा सुंदरा गवळ्याची मी सुंदरा. मत्सल हटला भोरे जरा, चलहट लाभ हो रे जरा. राधा म्हणजे कृष्णाला लाभ हो रे कृष्णा. मी सुंदरा, अनियाची सुंदरा आहे, गवळ्याची सुंदरा, गोकुळची सुंदरा. चलहट लांब हो रे जरा. त्यांचं नाव आहे लांबोरे. त्यानं मला म्हणायचा त्यांचं नाव लय गाणी लिहिले, त्याच्यावर डिक्शनरी होईल, त्याच्यावर एक ग्रंथ होईल आता माझ्या गाण्यांचा. त्यांचे आडनाव लय लिहिले. एक वायशी भरवायची कशी. राधा म्हणते सुंदरा सुंदरा गोकुळची सुंदरा. अरे चल हट लांब हो रे जरा. चल हट लांब हो रे जरा. गुरा क्या सांभाळ तुझी गुरा. सुंदरा सुंदरा गोकुळची सुंदरा. सुंदरा सुंदरा गोकुळची सुंदरा. सुंदरा सुंदरा
तुमची गुरा तुमची गुरा सांभाळायची. जर आमच्या कासवात आज तुमची गुरा आली तर आज तुमचा कार्यक्रम करणार सचिन बुवा. भेटींगच लावणार. तुमचा गुपा निघाला, आमचा गुपा निघाला. जर तुमची गुरा आमच्या कासवात आज आली तर तुमचा कार्यक्रम करणार. सांगूनच ठेवतोय, शाण्याला शब्दाचा, येण्याला टोकल बांधून मारा. महेश मांडवकर दादा गवळींसाठी बघा, शब्दाची मर्यादा राखून. मोठी 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 नोट आहे ना, नाव जाऊ बघा मित्रांनो. बघा हे प्रेम आहे सचिन बुवावर नुसतं लोकप्रिय. बघा आज म्हणजे हे बक्षीस सगळ्या माझे मित्र हे असं नाही म्हणत, मुलांना पण निश्चितपणे येणार. मला त्याच्याबद्दल काही वादच नाही. सगळे बुवांच्यावर काय किंवा माझ्यावर काय. बघा मांडवकरांसारखी सगळी मित्रमंडळीची आज या जत्रोत्सवाला आलेत. मांडवकर खिशातनं पैसे खर्च करून, सुट्ट्या टाकून, म्हणजे काही एसटीने आले असतील, काही ट्रेनने आले असतील, बरोबर. काही रिझर्वेशन करून आले असतील, काही जनरल मधून आले असतील, काही फुकट आले असतील जनरल मधून. ऐका ट्रेन या लोककलेवरचं म्हणजे यायचं जायचं 500 रुपये तो खर्च आहे ना. गावात आल्यावर गावच्या पोरांसाठी तो 500 आणि इकडं सचिन बुवा आल्यावर आणखी त्याला 500. आम्ही काय दिलंय का? हे लोककलेवरचं प्रेम या म्हणजे आम्हाला दोन्ही करावं हे प्रेम आहे. आणि म्हणून या प्रेमाच्या माध्यमातून महेश दादा मांडवकर यांच्या माध्यमातून या डोळ्यांसाठी सुंदरा 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 वा तुम्ही सुन जरा मला सुंदरा नाही म्हणत, मला म्हणतो सुन जरा म्हणजे तुम्ही उत्तर द्यायचं. उत्तर तुम्ही द्यायचं नाही, घेणारच आहे. आणि चाल सुद्धा घेणार आहे. महेश दादा मांडवकर 500 रुपये मिळाले. आणि गौडर महेश मांडवकर, सुरेशराव मोरे, बापू मोरे, राकेश शिंगरे, दीपक मनोहर, किशोर सनस आणि बुवांचं फेमस गाणं म्हणजे माझं आता गाणं चाललंय ते बुवाला पण बक्षीस येणार आहे. माझं बाबा तर आले याचं टेन्शन नाही, 500 रुपये आले तिकडं. आणि म्हणून तुमचा पण सांगायला जैन मन आज म्हणलं कुठं आहेत ना. हा साहेब परत हातवर करा. चिचगर रवीची वाडी एक नंबर कार्यक्रम, एक नंबर. हा 2-4 आलं हा बस फक्त इथे शेवट करा मला गर्दी. मी आहे तुम्हाला टेन्शन नका. जैन मन आज म्हणलं माझी शाखा आहे आणि बरेचसे गणित मी बघायचं नाव घेतलेलं आहे आणि मंडळ सुद्धा आलेले आहेत. आणि जैन मन आज म्हणलं गोळकरांना सुद्धा आलेले आहेत. बरेचशी मंडळी आपली लोक महेशला आमचे त्यांच्याकडे दादा मिलिंद दादा आहेत. बरीचशी मंडळी दिसत आहेत, बरीचशी ओळखीची मंडळी सगळी दिसत आहेत. हा चांगली गोष्ट आहे. माझ्यापेक्षा जास्त सपोर्ट भुवाना करा. भुवानी माझी खटली तेव्हाच आम्हाला दुसऱ्या मध्ये जोडली. 200 रुपये आले. माझी शाखा जैनमान नाच मंडळ चिचगर रवीची वाडी यांना सुद्धा मानाचा मुद्रा गणेशला आला 200. आपलं गाणं आहे यात गाणं घेतोय आणि शेवटचं गाणं जो आता प्रश्नपद आहे सांगणार आहे प्रश्न आणि प्रश्नपद घेणार ते कार्यक्रमाचे सांगता म्हणायचं आहे. सुरेशराव मोरे, बापू मोरे, पुन्हा एकदा राकेश शिंगरे, दीपक मनोहर, किशोरजी सनस आणि बाळासाहेबांचं गाणं जे आपलं चाललेलं आहे गेल्या 2 वर्षापासून 500 रुपयाचा भागदा कसं आहे तिला एक फक्त मुखडा घेतो सांगता करावी. कारण मंडळाने सांगितलं बघा मी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नाही, प्रामाणिकपणे चोख सांगतो. आपल्याला 50 दिलं आपण त्याची लगेच काम करतो. हा आपल्या कोण पडो, कोण आमदार हो, कोण खासदार हो, कोण पडो झोडो, आम्हाला दक्षिणेशी मतलब. हा आमचा पक्ष, आमचा एकच पक्ष, आमचा फक्त दक्षिणेवर लक्ष. माझं तरी सांगतो हो आमचा एकच पक्ष. कुणी उद्या मला ह्याची काळजी लगेच करणार आमचा काम. हा पण गाणं देणार परफेक्ट ज्यांची ज्यानं कार्यक्रम दिला, ज्याची खावी पोळी मित्रांनो त्याचीच वाजवायला अशी म्हण. ज्याची खावं मीठ त्याचीच पांडुरंग. सगळे समाधान लोक ऐका एक फरमाईश घेतो आणि शेवटचा प्रश्न पण घेतो कार्यक्रमाची सांगतो. ऐका
सत्तेसाठी लाचार झाले हो बाळासाहेबांसाठी दिलेले गाणं गेले अनेक वर्ष सत्ता होती गेले अनेक वर्ष सत्ता होती मुख्यमंत्री होता आला असतो पण मनोहर जोशींना केलं नंतर नारायण राणेंना केलं नाही नंतर आणखी आता तो पुढचा इतिहास काय मी तुम्हाला सांगायला नको आणि आपल्याला त्या विषय मला तर राजकारण आपल्याला इंटरेस्टच नाही इंटरेस्ट त्याच्यावर मी गाणं घेणार आहे गाणं आता विकास व्हायला पहिले येऊ द्या आणि मग आपला विकास काय झालाय तुम्ही सांगणार आहे ना पहिले विकास व्हायला येऊ द्या त्यांचं नाव आहे विकास लांबोरे पण आपला तुमचा आमचा विकास काय झालाय कशात आपण आपला विकास आहे तुम्ही नंतर सांगणार आहे टेन्शन घ्यायचं नाही आपल्याला राजकारणात जरा पण इंटरेस्ट नाही कोणी येऊ दे कोणी पडू दे झोडू दे मरून दे हा ह्या एक टक्की मस्त की 500 घ्यायचं 5 वर्ष मारायचं आपण डाळ झालं 170 रुपये तेल झालं 200 रुपये गॅटी दीड हजार तुम्ही आणि मारा ह्यांची तुम्हाला दिली दीड आणि ह्यांच्याकडनं काढतील ती एकाच माहिती जन्मलं माहिती तुम्हाला दीड घ्या त्यांच्याकडनं 3 काढतील ती डाळ झाली 170 रुपये तुरीची मुंगाची तुम्हाला दिली दीड यांच्याकडनं 3 काढले किशोर बाबा झाला 200 रुपये लसूण झाली 230 रुपये घ्या दीड हा ऐका देणार आहे गाणं देणार आहे त्याच्यावर ऐका आपल्याला इंटरेस्ट नाही शेण्याला शब्दाचा हा शेण्याला शब्दाचा येण्याला काठीत नाटका काय फरक ऐका म्हणून अरे जा सत्तेसाठी लाचार झाले हल्लीचे हे नेते होता असतं मुख्यमंत्री स्वतः होता आला असतं झाले नाही फक्त रिमोट कंट्रोल ठेवला मनोहर जोशींना मुख्यमंत्री बनवलं नारायण राणेंना सुद्धा बनवलं शिक्षण नव्हतं नारायण राणेंचं तरी सुद्धा मुख्यमंत्री झाले असं म्हणतात बाळासाहेब होता असतं म्हणून म्हणतात मग आजच्या लोकांनी आजच्या नेत्यांनी काय शिकवण घ्यायची बाळासाहेबांपासून सत्तेसाठी लाचारी पत्करली नाही त्यांनी म्हणून म्हटलं सत्तेसाठी लाचार झाले हल्लीचे हे नेते आज बाळासाहेब तुमची आठवण येते आज बाळासाहेब तुमची आठवण येते शेवटचा प्रश्न पण माझा आमच्याकडे पद्धत आहे म्हणजे आमच्याकडे अजूनपर्यंत पद्धत होती जो आपला प्रश्न गद्यामध्ये म्हणजे लेखी जो आपल्या गद्यामध्ये प्रश्न आहे तो गद्याला द्यायचा पद्यामध्ये म्हणजे कवितेमध्ये द्यायचा गद्याला पद्यामध्ये करून द्यायचं असतं असं आमच्याकडे पद्धत आहे म्हणजे आपला जो प्रश्न आहे तो कवितेमध्ये मांडून द्यायचा अशी आमच्याकडे पद्धत आहे आमच्याकडं खेड तालुक्यात तर होत आता हे आमचं बघून शिकायला लागलं आणि आम्हाला हे म्हणतात शेकडे विरोधात मोठ्या मनात शेर अकेला आता आहे म्हणतात शेर 10 वर्षापूर्वी हे 2 बोललं यायचं विशाल लांबोरे परवा रेकॉर्ड करून ठेवा परवा माझा आवाज असला होता शेकडे विरोध शेर अकेला आता होतो 10 वर्षापूर्वी विशाल लांबोरे आणि विकास लांबोरे ही जोडी दोघं जण आम्ही ह्याला शिकवलं खेड तालुक्यावाल्यांनी एकट्याने गायचं मी एकट्याने बोलायचा हे ना आम्ही शिकवलं आणि आता शाहीर म्हणतात मला शेर अकेला आता आम्हाला गेली आम्ही शिकवलं तुम्हाला एकट्याने बारी कशी रंगवायची एकट्याने बारी कशी सजवायची एकट्याने बारी कशी रंगवायची आम्ही तुम्हाला शिकवलं आणि हे आम्हाला शिकवतात परवा ऋषाला बोलत होतं का ऋषी
ह्याला करूया ना ढुशी येऊ काय ढुशी ऐका ऐका शायरांना विचारलंय गेले अनेक दिवस त्यांच्याकडे 12, 11, 12 15 मी 10 वेळा यांचा उत्तर दिला सगळी चुकीची दिली मी त्याला सांगितलं अशी चुकीची उत्तर हे बाजू मारून लय वा बघा आल्यावर नुसतं इकडे तिकडे बघत बसतील हसून खेळून असं काय म्हणतील की जसं काय बुवा खोटा न काय बुवा खरा होणार काय बुवा खराब होतो चांगला अगदी पांढरा शुभ्र खराब बुवा असा मला दिसायचं काल आहे स्वतः म्हणतात मी काला आहे तो बरा आहे माझा इटोबा काला आहे काला असतो काय आम्ही नाही म्हणत गुन्हा नाही पण तो मनात नसावा माणसाच्या चेहऱ्यात नसावा माणसाचा पण मनात नसावा बाजू नाही मारायची नुसती शेकण्या नाही मिरवायच्या दुसरी द्वारे आहे माझ्या हातात टेन्शन नाही घ्यायचं नाक्यात उभा राहील मी तल्यात म्हणून सांगतो शेकण्या नाही ऐका बोला मी दिला विषय दिला ऐका पोरांनो ए पिंड ऑफ सायलेन्स बोला विचारलं 2 स्त्रियांच्या संयोगातून निसर्ग नियम बदलायला लावलाय त्यांना अजून भेटलेला नाही त्यांना भेटणार पण थोडा दिवस जातील अजून माझा पोरगा मोठा होतोय टेन्शन नाही त्याला सांगितलं आताच म्हणतोय पप्पा ने गणपती आता म्हणायला लागला ऐका तर बोला विचारलंय 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आलं त्या बाळाचं नाव काय आणि त्या बाळाचं गाव काय मी तुम्हाला बुवा ग्रंथ पण लागणार नाही तर खानदानी शाहिराची औलाद खानदानी शाहीर आहे फक्त माझ्या ग्रंथाचं नाव सांगा मोठ्या मनाने इथं येईल आणि तुमचा सत्कार करील फक्त माझ्या ग्रंथाचं नाव सांगा इथं ग्रंथ पण आला एवढा सांगितलं एवढा चोख सांगितलं त्यांनी मला सांगितले त्यांचं आता ते आल्यावर त्यांचं सांगतीलच मी दुसऱ्या भागात बोलेन म्हणून कोणा विचारलं असं त्यांना ते अजून जमलेलं नाही आज प्रयत्न करतील नाही तर 8 तारखेला भारी आहे काय का नाही सोमसाईला देवरूप मध्ये नाही तर 10 तारखेला सुका साफ करणार ह्यांचा खोंड्यात 10 तारखेला माझ्या जोडी काय टेन्शन घ्यायचं नाही काय आज काय शेवट नाही बुवा म्हणून म्हणतोय आणि म्हणून प्रश्नपत्र बुवाना देतोय काय म्हणायचं आहे सामना वादला मना लय लांबना पण लांबना आलो तरी सामना करायचा आहे ना लांबना आलो तरी सामना करायचा मग सामना खेळूया सामना पण सामना करण्यासाठी नीतिमत्ता असावी लागते शाहीर आजचा कार्यक्रम तुमच्या आणि माझ्या गायकीचा तुमच्याने माझ्या लायकीचा नाही गायकीचा म्हणतो आजचा कार्यक्रम आजचा सामना तुमच्याने माझ्या पोरांच्या नृत्याचा आजचा सामना तुमच्याने माझ्या वाद्याचा आजचा सामना तुमच्याने माझ्या संगीताचा वैयक्तिक तुमच्याने माझं भांडण पांडुरंग आली आणि तसं पण म्हटलं तर कार्यक्रम संपल्या सरस्वतीच्या घरासमोर रस्ते आपण दोघांची कुस्ती खेळली माझा विषय संपला आहे ना दोघांची तुमची पोरा माझ्या बाजूला इकडे दोघांची कुस्ती वैयक्तिक म्हटलं होतं पण सामना असा आहे तत्वावर बोलायचं जर इकडे तिकडे घुसाल तर आज फसाल लक्षात घ्या जर कोणाला इकडे शिवाजींनी बसवलंय तुम्हाला बसवायला वेळ लागायचे नाही सचिन बुवा नाही सचिन कदम बुवा लक्ष असू द्या विकास तांबरे बुवा लक्ष असू द्या कुठे आहोत तुम्ही लिहिला ऐका सामना खेळूया सामना पण खऱ्या नीतीचा हवा जातीचा संपला साहेब तुका म्हणे ते पाहिजे जातीचे येरा गाबळायचे काम माऊलीची भाषा आहे माझी हरिभक्त परायण साहेब तुम्ही सुद्धा सांगता कीर्तनामध्ये माऊलीची भाषा माझी नाही तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे कुठलाही कार्यक्रम प्रत्येकाचं काम आहे नागरिक समाजातले असतील माझे मित्र चर्मकार समाजातले असतील कोणी बौद्ध समाजातले असतील प्रत्येकाला वाटून दिलेली काम आहे जे नो काम ते नोच असं म्हणतात ज्याचं काम त्यानेच करावं ते त्यालाच बरोबर येणार ढोलकी वाल्याचं बँजो वाल्याचं अल्बम वाल्याचं शेर वाल्याचं गाणाऱ्याचं नाचणाऱ्याचं वाटून दिलेली काम म्हणून म्हणतोय मग खऱ्या नीतीचा हवा जातीचा येरा गबाळ्याचे नाही कामना
मांडलाय की दोन स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले. त्या बाळाचं नाव काय, त्याचं गाव काय, फक्त ग्रंथाचं नाव अपेक्षित आहे. तुम्हाला पहिल्या फेरीसाठी शुभेच्छा देतो. आणि पहिली फेरी या ठिकाणी सर्वांची रजा घेऊन पहिली फेरी संपवतो. ये तो सिर्फ झांकी है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्तों. एका फेरीसाठी शुभेच्छा. पहिल्या फेरीसाठी बुवांना, दुसरी फेरी बघून जायला.